नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या माझ्या संध्याकाळच्या रुटीनला ना जवळपास 8:30 वाजता सुरुवात झाली आणि आज खूप उशीर झाला. मी सकाळी जाताना विचार करून गेलेली ना की आज मी थोडीशी लवकर येईन आणि येता येता मार्केटमधनं पण जाऊन येईन, कारण उद्या आहे गुरुवार. तर गुरुवार म्हटलं की मला थोडीशी फुलं वगैरे पण घ्यायची होती, बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या. पण मी म्हटलं की पाऊस वगैरे म्हणजे नसेल संध्याकाळी, आत्ता पाऊस नाही आहे म्हणजे. आणि नेमका संध्याकाळी जो पाऊस चालू झाला ना तो पाऊस चालूच झाला आणि मग काय पावसातनं भिजत येऊन मला उशीर झाला. ॲक्च्युली ट्रेन लेट होत्या त्याच्यामुळे यायला उशीर झाला आणि आता 8:30 वाजले. तसं दिवाबत्ती वगैरेचं जे काही काम होतं, जे काही संध्याकाळचं असतं ते सगळं सचिनने करून घेतलेलं. तर आता रुटीनला सुरुवात करूया बघा. तर माझं कालच ठरलेलं होतं, म्हणजे माझ्या आधीपासून मला ठरलेलं होतं की सुरणाचे आपल्याला कटलेट करायचं. तर आज वेगळ्या पद्धतीचे कटलेट तुम्हाला मी दाखवते. म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं, म्हणजे जे पदार्थ आपण वापरू ते थोडेसे वेगळे असतील चवीला, त्याने टेस्ट खूप छान येईल. कधी कधी काय होतं ना, सुरण अगदी पचपचित असतो, म्हणजे चवचवीत असतो असं म्हणतो आपण. म्हणजे कितीही एकदा कधी कधी निघतो असा खूप भुसभुशीत असतो, म्हणजे खाताना अगदी खूप असा छान वाटतो. पण एकदा असा एवढा चवचवीत असतो ना की त्याला काहीही टेस्ट लागत नाही आणि ते आपल्याला काही कळत नाही. पण आपल्याला कापताना तो कळतो. आता मला हा कापताना कळतच होता की तो चवचवीत आहे, म्हणजे त्याच्यातनं सुरी अगदी अशी पटकन हे होते. म्हणजे आता ते मी तुम्हाला असं डायरेक्टली सांगू शकत नाही की कशा पद्धतीचा होतो, पण होतो. तर इथे मी ना सुरण सोलून घेतला बघा आणि त्याच्या मोठ्या मोठ्या, म्हणजे खूप जास्त मोठ्या नाही, उकडता येतील अशा फोडी करून घेतल्या. त्याचबरोबर मी फ्रीजमधनं एक गाजर आणि एक बीट ते पण काढून घेतलं आहे, कारण फ्रीजमध्ये जे माझ्याकडे गाजर आणि बीट होतं तर म्हटलं ते पण आपण वापरूया. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्ही कुठलाही पदार्थ याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण सुरण आहे ना बऱ्याच वेळा चिकट असतो. म्हणजे जर तुम्ही जर भाजीमध्ये पण बघा थोडंसं पाणी जास्त झालं तर भाजी आपली खूप अगदी म्हणजे अशी खिचडी होऊन जाते त्या भाजीची, सुरणाची. तर त्याच्यामध्ये थोडंसं बाइंडिंग चांगलं यावं म्हणून आपण बीट आणि गाजर हे करणार आहोत. पण बीट आणि गाजर आपण कच्चंच वापरणार आहोत, ते काही खूप असं म्हणजे शिजवून वगैरे वापरायची गरज नसते. तर आता आपण सुरण उकडायला ठेवणार. तो सुरण उकडण्यासाठी ना तो मी एका अशा टोपातच उकडणार आहे. सुरण उकडताना तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये एखादा काय बोलतात कोकमाचं, जर तुमच्याकडे असेल कोकम वगैरे, आमसुलं वगैरे, तर 2-3 आमसुलं टाका. बऱ्याच वेळा काही जणांना खाज वगैरे येते, हाताला खाज येते, खाताना खाज येते, घशाच्या इथे खाज येते, तर तुम्ही 2 आमसुलं याच्यामध्ये टाकले तरी चालेल. पण मी आत्ता याच्यामध्ये टाकणार नाही, कारण काय होतं ना, आंबटपणामुळे पदार्थ शिजायला थोडासा वेळ लागतो आणि तो तेवढ्या लवकर पण शिजला जात नाही. आणि कधीतरी काय होतं आपल्याकडनं ते एखाद्या वेळेस जास्त पडलं ना तर मग ते कधी कधी शिजलं पण जात नाही, असं होतं. त्याच्यामुळे मग मी आत्ता टाकणार नाही आहे. मी फक्त आता साधा सुरणच फक्त थोडंसं पाणी टाकून कुकरला शिट्या करून घेणार आहे. एक 2-3 शिट्यामध्ये आपला सुरण अगदी छान शिजेल. म्हणजे अगदी तो छान असेल तर तो एका शिटीतच शिजून जाईल, पण जर तो नसेल तर त्याला 2-3 शिट्या काढायला लागतील. पण आता आपल्याला खूप थोडासा म्हणजे अगदी त्याचा कीस करता यावा असा असणं म्हणजे पाहिजे, त्याच्यामुळे मी त्याला 2-3 शिट्या करून घेणार आहे. तर आता आपण पुढच्या कामांना सुरुवात करूया बघा. तर पुढच्या कामांमध्ये मी फ्रीजमधनं डब्बा काढून घेतला, जो माझा नेहमीचा फुलांचा डब्बा आहे. आणि आज मला जी फुलं घ्यायची होती ना, तर मार्केटमध्ये मी सकाळपासून म्हणत होती की अरे आज मला खूप छान फुलं मला घ्यायला मिळतील, खूप छान फुलं मिळायला मिळतील. पण अजिबात असं झालं नाही. म्हणजे एवढा पाऊस होता, दादर मार्केटमध्ये लिटरली अर्धं पाणी होतं, म्हणजे पाय अर्धे त्या पाण्यातनंच जावं लागत होतं फुल मार्केटपर्यंत पोहोचण्यापर्यंत. तर मी थोडक्यातच घेतलं, म्हणजे अगदी जिथे जवळजवळ मला काय काय दिसलं ना तेवढंच मी घेतलं. तर थोडीशी अळूची पानं पण घेतली बघा. अळू म्हणण्यापेक्षा अळूवडीची पानं आहेत, आणि अळूवडीची पानं पण माझ्याकडे बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यानंतर आलेली आहे. उद्या उपवास आहे म्हणून अगदीच काहीतरी फळ हवं, आणि आता आंब्याचा सीझन तसा पण जात आलेला आहे. तर जे काही आंबे आहेत तर म्हटलं थोडेसे आंबेच घेऊ केळी वगैरे घेण्यापेक्षा. आणि आज मला फुलं बघा मी मोजकीच घेतली, 50 रुपये पाव मिळाली. पण तिनं पूर्ण भिजलेली फुलं होती आणि त्याच्यावरनं थोडंसं काळं काळं वाटत होतं. त्यातल्या त्यात पण मी थोडी ना त्यांना, म्हणजे जे आपले फुलवाले होते त्याच्याकडनं म्हणजे जबरदस्तीने निवडून थोडीफार घेतली. आणि आज गोंडा पण घ्यायला लागला, कारण गोंडा वगैरे सगळं मिक्सच होतं आणि फुलं एवढी अशी चांगली नव्हती. पण आता पूजेसाठी तर लागणार, कारण माझ्याकडे पूर्ण फुलं संपलेली, म्हणून थोडीशी गुलाबाची फुलं अशी मिक्समध्येच मी घेतली. ॲक्च्युली ते लोक ऑप्शन देतात 50 रुपये पाव किलो फुलामध्ये भरपूर फुलं आपण मिक्स करून घेऊ शकतो. तुम्हाला पाहिजे तर 2 घ्या किंवा मग 4-5 फुलं घ्या, तर अशी आपण घेऊ शकतो. तर मग ती फुलं मी ना सगळी निवडून घेतली. त्याचबरोबर फक्त 2 मी वेण्या घेतल्या बघा.
आणि चाफा खूप स्वस्त होता, चाफा 10ला 10 होता, पण चाफा पण त्यांनी दिला ना, तो काही मला शोधून घ्यायला दिला नाही. चाफ्यामध्ये पण फक्त ते लोक निवडून देत होते, मग तशा पद्धतीनेच घ्यायची होती बघा. अळूची पानं काय झालं, आज ना येतात म्हणजे फुल मार्केटमधनं जेव्हा मी निघाली ना, तर तिथे ज्या आजी वगैरे असतात ना, ज्या वसई पालघर वगैरे खूप लांबून लांबून येतात बिचाऱ्या, तर त्या एवढ्या पावसात ते विकण्यासाठी मला ते खूप असं हे वाटत होतं की अरे एवढ्या पावसात पण ही लोक किती उभं राहून म्हणजे त्या पावसात भिजून भिजून हे सगळं विकतात, आणि आता यांच्याकडनं हे कधी विकलं जाईल आणि कधी संपेल. तर असं ना मला बऱ्याच वेळा होतं, तर मी ना घेते कधीतरी. आपण असं म्हणावं म्हणजे आपल्याकडनं ती मदत असते, फुल ना फुलाची पाकळी तरी. तर मी त्या 2 जुड्या त्या आजींकडनं घेतल्या, नाहीतर मी काही घेणार नव्हते, कारण आत्ता मला खूप उशीर झालेला. मग म्हटलं की नको आपण, पण मी म्हटलं की त्या आजींकडे बघून नाही आपण घेऊया, तर म्हणून मी घेतल्या बघा. आणि अळूची पानं आहे ना, अशी काळ्या देठाची मिळाली ना तर ती खूप छान असतात. तुम्ही नेहमी अळूची पानं आहेत ना कधीही घेताना सफेद देठ असेल तर घेऊ नका, त्याला खूप खाज वगैरे असते. आणि थोडीशी काळ्या देठाची घेतलात ना तर ती चांगली असतात, म्हणजे अगदी त्याला खाज वगैरे सुटणार नाही. तर थोडंसं वाटप माझ्याकडे फ्रीजमध्ये होतं, ते पण मी बाहेर काढून घेतलं. आणि काय झालं, याच्याबरोबर मला जेवणाची पण तयारी करायची. तर आज आपला मेनू बऱ्यापैकी असणार आहे. मला वांग बटाट्याची भाजी करायची, त्याचबरोबर सुरणाचे कटलेट करायचे, त्याचबरोबर अळूवडीची पण तयारी करायची. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण या जेव्हा गोष्टी आपण करतो ना, तेव्हा येणाऱ्या 2-4 दिवसांसाठी तर अगदी आराम असतो. म्हणजे कसं होतं ना, आता मला पाऊस पडतोच आहे, तर मला असं वाटतं कधीतरी ट्रेन म्हणजे उशीर झाला, ट्रेन उशिरा असते, तर येऊन खूप भिजल्यानंतर कधीतरी असं वाटतं की नाही कधीतरी शॉर्टकट करावा, किंवा कधीतरी रात्री, आता माझं शूट चालू असतं, कधीतरी रात्री झोपायला उशीर झाला तर एखाद्या वेळेस मी सकाळी भाजी नाही बनवू शकली, तर आता अळूवडी आणि कटलेट आहे, तर निदान 3-4 दिवस तरी मला थोडासा आराम आहे, की म्हणजे थोडीशी मी निवांत असणार आहे की नाही माझ्याकडे फ्रीजमध्ये एमर्जन्सीसाठी काहीतरी तर बनवून ठेवलेलं आहे की जे पटकन असं होणार आहे आणि खायला पण आपल्याला कंटाळा येणार नाही. कारण अळूवडी वगैरे म्हणा किंवा कटलेट वगैरे म्हणा, याला काही आपल्याला कंटाळा येत नाही. कधी नाहीच झालं ना तर तुम्ही हे जे कटलेट आहे ना, मी ज्या पद्धतीने सांगते ना त्या पद्धतीने ते अगदी हेल्दी पण आहेत, आणि ते कसं कधीतरी तुम्ही सकाळी नाश्त्याला पण करून खाऊ शकता. म्हणजे फक्त आपल्याला ते फ्रीजमधनं काढायचं आहे बॅटर जे काय असेल ते, आणि त्याचे आपण टिक्की बनवायची आणि मग शॅलो फ्राय करून खायची. तर वाटप होतं ते मी वाटप काढून घेतलंय बघा एका बाउलमध्ये भाजीसाठीचं. आता याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे, हिंग घ्यायचं, त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण, थोडासा हळद आणि घरचा मालवणी मसाला, एवढंच आपण ॲड करून हे मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत म्हणजे टमॅटो आहे, वांगा आहे, बटाटा आहे, जे आपण घेतलेले ते, कारण अगदी थोडंच क्वांटिटीमध्ये करायचं होतं मला, खूप जास्त करायचं नव्हतं, कारण उद्या गुरुवार असल्यामुळे मी काही ते खूप जास्त केलं नाही बघा. अगदी थोडंसं वाटप आहे, आणि अगदी छोटीच मी 2 वांगी घेतलेली आहे. आणि दरवेळेस मी टमॅटो असा छोटा बघून घेते, म्हणजे तो असा भरीतसारखा अक्का टाकायला, पण तो काही टमॅटो माझ्याकडे खूप जास्त छोटा असा नव्हता, मोठेच होते, म्हणून मी सरळ त्याचे मोठे असे 4 भाग केले. तर हे सगळं आता मी आपण जे वाटप तयार केलेलं आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे. बऱ्याच वेळा मी माझ्या वाटपामध्ये आलं लसूण वगैरे ॲड करत नाही, फक्त ह्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं एवढंच आहे. कोथिंबीर पण करायची म्हणजे टाकायची असते याच्यामध्ये, कोथिंबीरीने टेस्ट खूप छान येते. पण आता काय झालं, पावसामुळे कोथिंबीर महाग झाली तो वेगळाच प्रश्न आहे, पण ती तेवढी अशी चांगली पण येत नाही. ती अशी ना खूप जाड्या पानांची जी येते ना ती येते, पण त्याला तेवढी अशी टेस्ट नसते. त्याच्यामुळे मग मी काही ती उगाच घेत नाही, आणि त्या पण 20 रुपये 30 रुपये अशी जुडी असते. तर आता सुरण थंड करण्यासाठी मी बाहेर काढून घेतलंय, आणि आता भाजीला फोडणी घेते, कारण भाजी पण करणं गरजेचं आहे. कारण जर मी फक्त अळूवडी आणि कटलेट करत बसली तर माझी भाजी तशीच राहील, कारण भाजी पण आता जेवणासाठी संध्याकाळची करायची आहे बघा. अजून मला वरण भाताचा पण कुकर लावायचं आहे, पण मी सर्वात आधी भाजी फोडणीला टाकून घेते. तर मी भाजीला फोडणीला अगदी 2 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर असा कढीपत्ता, कारण काल अगदी ताजा कढीपत्ता मला मिळालेला, तर कढीपत्त्याची फोडणी अगदी छान खमंग अशी होईल आपल्या या भाजीला. आणि आता आपण याच्यामध्ये हे जे मिश्रण केलेलं म्हणजे जे काही भाज्यांचं वाटपाचं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं, याला मिक्स करायचं, एक थोडीशी आपण वाफ काढायची, आणि नंतर मग तुम्हाला जेवढं पाहिजे म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी, कारण वांग बटाटा काही शिजायला वेळ लागत नाही, तो अगदी पटकन शिजला जातो. एक 7 ते 8 मिनिटात थोड्याशा कमी आचेवर तो जर तुम्ही ठेवलात तर तो पटकन शिजतो. आणि जेव्हा तुम्ही पाणी ओताल ना ते थोडंसं गरम पाणी होतं,
म्हणजे तो अगदी पटकन शिजेल बघा. आणि ही जी फोडणी घातली ना खमंग अशी, तर सगळीकडे तेल उडालेलं. तर माझी नेहमी सवय आहे, मी असं काही तेल वगैरे उडाल्यानंतर मी ते म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री झोपेपर्यंत तो प्लॅटफॉर्म तसाच ठेवत नाही. तिथल्या तिथे तरी ना मी ते तेल क्लीन करून घेते, कारण ना मला ते म्हणजे मला ते सवयच आहे, माहिती नाही का. ते असं ना मला समोरनं असं ते तेलकट दिसत राहिलं की असं वाटत तर गॅस किती खराब झालाय, प्लॅटफॉर्म किती खराब झालाय. तर मी लगेच तिथल्या तिथे ते थोडंफार क्लीन करून घेते. तर ते घेतलं आणि मग आता आपल्या कटलेटची तयारी करते आपण बघा. तर इथे मी गाजर आणि बीट असं दोन्ही किसून घेतलेलं आहे. अगदी बारीक किसलंय, खूप जास्त मोठं किसलेलं नाहीये, कारण सुरण शिजलेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आता हा आपला सुरण आहे तो पण आपण किसून घ्यायचा. किसून घ्यायची गरज नाहीये. जर अगदी तो छान उकडलेला असेल ना तर तुम्ही हाताने कुस्करून घेतला तरी चालेल, पण खाताना अगदी कसं स्मूथ लागला पाहिजे. म्हणजे कुठे कधी कधी काय होतं, आपण बटाटे वड्यांमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, अगदी खाताना मध्येच एक मोठा बटाटा वडा आहे म्हणजे बटाट्याचा तुकडा येतो, तसं वाटतं आपल्याला की अरे हा कुठून आला मध्येच बटाटा म्हणजे बटाट्याचा तुकडा. तर तसं होऊ नये म्हणजे खाताना. म्हणून मग मी असा किसूनच घेतला, म्हणजे अगदी स्मूथ होतं ते. आता आपण याच्यामध्ये ना हे आत्ता पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि मग याचं ना आपण बघायचा अंदाज घ्यायचा की हे कितपत पातळ आहे. कारण सुरण तर तुम्ही जसं म्हटलं तुम्हाला थोडाफार पातळ होणार, आणि त्याच्यामध्ये म्हणून आपण गाजर आणि बीट कच्चं टाकलंय, त्याच्यामुळे आता आपल्याला अंदाजा आलाय की बघा कितपत हे पातळ आणि हे बऱ्यापैकी थोडंसं स्टिकी वाटतंय. तर आता आपण याच्यामध्ये ना बेसिक मसाले ॲड करायचं. मीठ घ्यायचं, धणा पावडर, जिरा पावडर, त्याचबरोबर हळद घेतलेली आहे. थोडंसं टेस्ट अजून चांगली यावी कारण मी कोथिंबीर याच्यामध्ये वापरली नाही आहे, म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड केलेली आहे. त्याचबरोबर एक छोटा चमचा कोकमाचा आघळ ॲड केलेला आहे. तुम्ही लिंबाचा रस पण याच्यामध्ये वापरू शकता जर तुमच्याकडे नसेल तर. आणि माझ्या लक्षात आलं की अरे हे 3च पदार्थ होतात, म्हणजे गाजर, बीट आणि सुरणाचे 3च होतात, म्हणून मी म्हटलं की नाही ठीक आहे, आपण थोडेसे जे फ्रोझन आपल्याकडे मटार होते ते पण मी काढून घेतले. आणि बाइंडिंगसाठी तर मी काय वापरणार, तर बाइंडिंगसाठी मी ब्रेड क्रम्स न वापरता ओट्सची पावडर केलेली आहे बघा, आणि ती मी याच्यामध्ये वापरणार आहे. तर ऑप्शन आपणच शोधायचा असतो की प्रत्येक वेळेस म्हणजे ब्रेड, आता माझ्या पण डोक्यात पहिलं हेच होतं की आपण ब्रेड वापरूया, म्हणजे ब्रेड क्रम्स वापरले तर ते बाइंडिंगसाठी खूप छान येईल, किंवा बेसन वापरूया. पण मी म्हटलं बेसनने पण अगदी ते खूप चिकट होऊन जातील आणि खाताना मग टेस्ट करणार नाही. कारण मी म्हटलं की बेसन आपण ओतत जाऊ त्याच्यामध्ये, मग म्हटलं नको, तर त्याच्यापेक्षा म्हटलं आपण ओट्स याच्यामध्ये ॲड करूया. म्हणून मी ना थोडेसे रोस्ट केले ओट्स आणि मग त्याची पावडर करून घेतली बघा. आणि जवळपास हे एवढा ज्याच्या की छोटा बाउल होता तेवढे मी पूर्ण सगळे याच्यामध्ये मिक्स करून घेतले. आणि आता ना हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आणि तुम्हाला आत्ताच याचा अंदाजा आलाय बघा की हे जवळपास खूप छान असं मिक्स असं घट्ट झालेलं आहे. पण हे अजून छान व्यवस्थित घट्ट होण्यासाठी ना आपण हे ना फ्रीजमध्ये एक 20 मिनिटासाठी सेट करायचं. जर तुम्हाला नंतर वेळ नसेल तर तुम्ही आत्ताच याच्या टिक्की बनवा आणि फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा. पण काय होईल, आता थोडंसं हे अजूनही स्टिकी सारखं थोडंफार आहेच, पण हे जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये सेट कराल ना तेव्हा ते अगदी म्हणजे स्मूथ होईल, म्हणजे असं हाताला अजिबात चिटकलं जाणार नाही. थोडंसं तेल लावलं की अगदी त्याचे कबाब किंवा कटलेट म्हणा ना अगदी छान वळले जातील. तर आता मी हे याच्यामध्ये पाणी जाऊ नये, किंवा पाणी फ्रीजमध्ये ठेवलं की परत त्याला पाणी सुटतं, म्हणून मग ते पाणी जाईल म्हणून मी ते परत ते रॅप केलं आणि फ्रीजमध्ये तसंच ठेवून दिलं बघा. आता आपण करायचंय जे बेसनचं पीठ तयार करायचं आपल्या वडीसाठी, त्याच्यामध्ये पण आज माझा शॉर्टकट आहे बघा. बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तीळ टाकलेले आहे, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, थोडंसं धणा पावडर, त्याचबरोबर थोडीशी जिरा पावडर तेवढंच ॲड केलेलं आहे. थोडीशी मी साखर टाकली ना तर त्याला ना एक थोडासा क्रिस्पीपणा येतो. आणि मी आज वाटप टाकलेलं नाही आहे. बऱ्याच वेळा जर तुम्ही बघितलं असेल तर मी वाटप टाकते याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये खोबरं असतं, थोडंसं आलं, थोडंसं लसूण, त्याचबरोबर कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा गूळ, असं सगळं करून मी ते वाटप तयार करून घेते. आणि त्या वाटपानेच आपली जी वडी असते ना त्याला कुरकुरीत टेस्ट येते. मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे ॲड करत नाही. मला एखाद्या व्हिडिओची जर लिंक मिळाली तर मी नक्की शेअर करेन, किंवा मील प्लॅनिंगचे जे आपले व्हिडिओ आहेत ना जे प्लेलिस्टमध्ये आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला अळूवडीची डिटेलमध्ये रेसिपी बघायला मिळेल. ही देखील मी आजच्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये शेअर केलेली आहे. जे आपल्या नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना बऱ्याचशा ज्या मी जुन्या रेसिपी दाखवलेल्या, जुन्या म्हणण्यापेक्षा आपल्या चॅनलवर मी आधी ज्या दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा रेसिपीज आहेत त्या त्यांना माहिती नाही आहेत. तर म्हटलं चला आज आपण त्यांच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करू. तर आता जी पानं होती ना ती किती 2 जोडींमध्ये किती पानं होती, तर मला त्याच्या 3 जोड्या करायच्या आहेत.
तर त्याच्यासाठी मी अशा त्या व्यवस्थित 3 जोड्यांची पानं मी लावून घेतली, म्हणजे 6-6 पानं मला मिळाली एका जोडीमध्ये, म्हणजे एका वडीमध्ये. तर त्या मी ना अशा काढून घेतल्या, म्हणजे कसं मोठं छोटं छोटं असं आपल्याला आतमध्ये लावायचं असतं, म्हणून मग मी तशाच पद्धतीने ती पानं पण लावून घेतली, म्हणजे बरं पडतं. म्हणजे आपल्याला पानं लावत जातो ना तेव्हा ती आपण पटापट घेत जातो, नाहीतर मग ती पानं परत परत शोधावी लागतात. तर आता आपण वडी बॉईल करायला ठेवायची आहे, म्हणून पाणी इथे मी बॉईल करायला ठेवलं आहे आणि पाणी बॉईल करेपर्यंत माझ्या 3ही वड्यांना बेसनाचं पीठ लावून होईल. म्हणून मग म्हटलं पहिलं ते करून घेऊ आणि मग आपण वडी हे करायला घेऊ, कारण मग नंतर वड्या करून घ्या, नंतर मग परत हात धुवा आणि मग परत ते पाणी ठेवा, त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो. कारण थोडंसं मल्टीटास्किंग आपल्याला असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला थोड्या कमी वेळामध्ये खूप जास्त गोष्टी करायच्या असतात ना, तेव्हा थोडंसं मल्टीटास्किंग आणि थोडंसं विचारपूर्वक गोष्टी कराव्या लागतात. तर आता हे मी करून घेणार आहे बघा. एका साईडला आता माझ्या वड्या ठेवल्या ना की मग मी राईसचं कुकर लावून घेणार, म्हणजे माझं ते पण होईल, वरण भाताचं कुकर पण माझं होईल आणि चपात्या मात्र सर्वात शेवटी करायच्या आहेत मला. तर इथे आपण आता पानं लावून घेऊ बघा. तर माझी पानं लावायची पद्धत म्हणजे वडी करायची दुमडायची पद्धत कशी आहे ते मी दाखवते तुम्हाला आज. तर इथे बघा, वडीला ना अगदी पातळ थर लावते मी बेसनाचा, खूप जास्त असा जाड नाही लावत, कारण खूप जास्त जाड लागलं ना की ती पानांची टेस्ट काही लागतच नाही, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये बेसन लागत राहतं. आणि जेव्हा आपण कापू ना तेव्हा पण तुम्हाला ना एक लेअर ना त्याच्यामध्ये बेसनाचंच मिळतो बघा. तर एक पान उलटं आणि एक पान त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने सगळी पानं याच्यावरती एकावरती एक करून ठेवून घ्यायची. तर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा चिंचेचा आघळ किंवा त्याचबरोबर आपलं कोकमाचा आघळ वगैरे टाकायचा असेल, चिंचेचा कोळ टाकायचा असेल तर तो पण तुम्ही ॲड करू शकता. पण मला ही पानं अगदी कोवळी पानं होती, त्याच्यामुळे मला वाटलं नाही की याच्यामध्ये काही खाज वगैरे येईल आणि पानं छान अशी काळी देठाची पण होती, त्याच्यामुळे म्हणून मग मी याच्यामध्ये चिंचेचा कोळ पण नाही टाकलाय आणि आघळ पण नाही टाकलाय. या दोन्ही गोष्टी जर कधी कधी जास्त झाल्या ना आपल्या वडीमध्ये तर देखील ना वडी जेव्हा आपण तेलात सोडतो ना ती विरघळली जाते. गुळाचं प्रमाण पण आपण जेव्हा वडीमध्ये टाकतो ते पण थोडंसं जास्त झालं इथे तिथे झालं की तरी पण वडी आपली आहे जी तेलात कुस्करली जाते, म्हणजे ती सुटते तेलामध्ये. तर त्याच्यामुळे ना हे टाकताना अगदी थोडंच टाकायचं, कारण साखर आणि गूळ पटकन लागला जातो. अगदी तुम्ही चिमूटभर 2-4 दाणे टाकले ना तरी देखील ते लागतात. तर बघा मी कशा पद्धतीने वडी रोल करून घेते तुम्हाला दाखवली. तर अशा पद्धतीने एकदम करकचून असं आपण म्हणू शकतो, एकदम करकचून छान अशी वडी रोल करून घ्यायची. आणि मी अगदी छोट्या केल्यात, म्हणजे एका वेळेला मला एक वडी म्हणजे परत ती कापून ठेवायची वेगळी गरज लागणार नाही. तर अशा मी 3 वड्या माझ्या तयार झालेल्या आहेत बघा, अगदी कमी वेळात झटपट अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर वड्या आता आपण कुकरमध्ये तुम्ही शेवू शकता, म्हणजे एक 2 शिट्या होईपर्यंत कुकरमध्ये ठेवा, किंवा मग जर तुम्हाला अशा स्टीमरमध्ये करायचं तर तरी पण तुम्हाला एक 10 मिनिटासाठी याला वाफ काढून घ्यायची. वाफ जेव्हा पण तुम्ही जेव्हा काढाल ना तर जेव्हा तुम्ही भांडं ओपन करता तेव्हा तुम्हाला कळेल ना की ती वरच्या साईडला असते वाफ, पण जेव्हा आपली आतमधला जो पदार्थ स्टीम होतो ना तेव्हा ती बाहेर वाफ आहे ना ती आडव्या पद्धतीने फेकली जाते. म्हणजे असं समजायचं की आपली वडी किंवा जे काही आतमधला जो पदार्थ आहे तो शिजलेला आहे. तर इथे आपलं पीठ बघा, तुम्हाला दाबून दाखवलं हाताने किती व्यवस्थित छान असं घट्ट असं तयार झालं, म्हणजे मघाच्या पेक्षा. तर आता मला छोटा गॅस हवा होता म्हणून एका साईडला मी पॅन गरम करायला ठेवलंय. तर आता आपल्याला हे जे कटलेट आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर माझ्या कुकर पण मी लावायचं तुम्हाला म्हणत होती, ते पण माझं ऑलरेडी झालेलं आहे लावून. तर इथे मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी छान कडक असं थोडंसं पीठ झालेलं आहे, अजिबात हाताला चिकटकत नाहीये. तर अशाच पद्धतीने आपण हे बघा रोल करून घेतलेत बघा. आणि तुम्हाला ज्या साईजचे हवे, ज्या शेपचे हवे त्या पद्धतीचे तुम्ही हे कटलेट तयार करून घ्या. मी इथे गोलच करणार आहे, माझ्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारचे कटर्स वगैरे आहेत, पण मी म्हटलं नको आता कटर्स वगैरे, आता उद्या बघूया कटर्स वगैरे वापरून, कारण उद्या गुरुवार आहे. पण गुरुवारसाठी मी काही हे वापरणार नाही आहे, कारण मी आज हे खाल्ले. जर मी आज हे खाल्ले नसते ना तर मी उद्यासाठी नक्की ते नैवेद्याच्या याच्यामध्ये वापरले असते. पण अळूवडी मला उद्या नैवेद्यासाठी म्हणजे होईल, त्याच्यामुळे अळूवडीचं एक टेन्शन गेलं. आणि अळूवडी असली की माझं इतर वेळेसचं पण बरं असतं, म्हणजे मला जे काही उशीर वगैरे होतो किंवा कामांचा कधी कधी खूप लोड असतो
तर त्याच्यासाठी मला ना अळूवडी, कोथिंबीर वडी, कोबीच्या वड्या माझ्याकडे बऱ्याच वेळा केलेल्या असतात, पण यावेळेस त्या बऱ्याच महिन्यानंतर मी केलेल्या आहेत. कोथिंबीर वडी पण तुम्हाला जवळपास माझ्या मते मी जेव्हा हळदी कुंकूच्या ब्लॉगमध्ये फेब्रुवारीमध्ये केलेली, त्याच्यानंतर मी काही कोथिंबीर वडी केलेली नाही आहे, मला तर आठवत नाही. आणि अळूवडी करून पण माझ्या मते बरेच दिवस मला झालेले आहेत, म्हणजे 6-7 महिन्यापेक्षा जास्तच झाले असतील. तर आता आपण या जे आपण कटलेट तयार केलेले आहेत, कबाब तयार केलेले आहेत, ते शॅलो फ्राय करून घ्यायचेत. आणि हे ना अगदी खाली चिटकत वगैरे काही नाही बघा. तर मी असे 6 एकाच वेळेस करून घेतलेले आहेत, कारण हे काही हेल्दी आहेत आणि आपण शॅलो फ्राय करणार आहे, त्याच्यामुळे एक जास्त खाल्लाच जाणार आहे. आणि आता संध्याकाळच्या वेळेस पाऊस पण एवढा पडतो ना, गरमागरम ते खाण्याची मजा पण काहीतरी वेगळीच आहे, कारण हे करता करताच खाल्ले जाणार आहे बघा. आणि याचा कलर बघा, बीट आणि गाजरमुळे अगदी असा त्याला लाईट गुलाबी असा थोडासा रेडसर कलर आलेला आहे, लालसर. तर छान वाटतात, म्हणजे खूप अगदी जो पिंकिश कलर असतो गाजराचा, बीटाचा, तो देखील नाही आलाय. आणि गाजराचा जो असा थोडासा ऑरेंज कलर असतो, असे दोन्ही कलर मिक्स होऊन आपल्या या ज्या कटलेटला ना अगदी छान आल्या. दोन्ही साईडने मस्त असे कुरकुरीत होतात, ते कुरकुरीत करून घ्या तुम्ही. आणि जर तुम्हाला ओट्स वापरायचा नसेल तर त्या जागी तुम्ही बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करून नंतर त्याला रव्याचं कोटिंग करून पण तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, किंवा पण मग ब्रेड क्रम्ब तुम्ही मिक्स करू शकता आणि ब्रेड क्रम्ब्समध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे ॲड करून ते पण तुम्ही वापरून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय वगैरे करू शकता. ॲक्च्युली रवा वगैरे वापरला ना तर तेलामध्ये खूप सुटला जातो, त्याच्यामुळे मग ते तेल पण खराब होतं. तर हे खूप चांगला ऑप्शन आहे जो आज मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर यामध्ये गरमागरम असे कटलेट खायला. तर कामं अजून संपली नाही आहेत. तुम्हाला वाटलं असेल माझी कामं संपलीत, पण कामं काही संपली नाही आहेत. आता ही जी अळूवडी मी थंड करायला ठेवलेली ती जवळपास थंड झालेली आहे. आणि या ज्या वड्या आहेत त्या मी अशा पद्धतीने हा जो क्लीन रॅपचा पेपर येतो त्याच्यामध्ये मी रॅप करून ठेवते, म्हणजे अगदी त्या व्यवस्थित राहतात, पाणी सुटत नाही. बऱ्याच वेळा मला कधी कधी कमेंट पण येते की हे प्लास्टिकचा आहे, रोल वापरू नको, पण मी फार कमी वापरते. तुम्ही बघितलं असेल आता कितीतरी दिवसानंतर हा माझ्या म्हणजे डेली व्लॉगमध्ये तुम्हाला दिसला असेल. मी वापरते कधी कधी, कारण कधी कधी वापरला तर काही हरकत नाही आहे. आणि मी काही त्याच्यामध्ये खूप जास्तचा गरम पदार्थ ठेवत नाही, थोडासा असा थंडच झालेला पदार्थ असतो. पण याच्यामध्ये पदार्थ थोडासा चांगला टिकतो, त्याच्यामध्ये पाणी वगैरे जात नाही आणि 2-4 दिवस जास्तचा देखील राहतो. तर मी तिन्ही हे रॅप करून घेणार आहे. आणि मग हे रॅप केल्यानंतर ना तुम्ही असेच डायरेक्ट जरी फ्रीजमध्ये ठेवले ना तरी चालतील, सिंगल, किंवा मग एखाद्या डब्यात बंद करून, म्हणजे जो एअरटाईटचा डबा असतो त्याच्यामध्ये जरी तुम्ही ठेवला तरी चालते. तर मला आता विचार पडलाय मी कुठल्या डब्यामध्ये ठेवू, कारण हे झालेत उभे. तर माझ्याकडे जे 2 उभे डबे होते जे पहिले खाली झालेले, त्याच्यामधला एक डबा तर माझा मी फुलांसाठी केलेला आहे आणि दुसरा डबा मी तो वापरत नाही, म्हणजे याच्यासाठी वापरत नाही. तर हा मोठा डबा माझ्याकडे एक होता लांब, तो बघितला मी काढून, म्हटलं मला वाटलं याच्यात राहील, पण त्याच्यात पण तर काही राहत नव्हता. नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण IKEAमधनं जे लॉंग डबे घेऊन आलेलो, म्हणजे जो सचिन घेऊन आलेला 2 डबे, त्याच्यामध्ये म्हटलं अळूवडी राहील, पण याच्यामध्ये पण मला थोडासा डाऊटच जात होता की 3 रोल राहतील की नाही. मला वाटत होतं याच्यामध्ये 2 रोल राहतील, पण नाही, 3 रोल अगदी व्यवस्थित बसले. आणि नशीब याचा डब्याचा काहीतरी वापर झाला, म्हणजे मला पण तो ॲक्च्युली त्याने विचार करून फ्रीजसाठीच आणलेला आणि ती गोष्ट मी फ्रीजमध्येच ठेवण्यासाठी वापरली. तर आय एम हॅप्पी आणि खूप छान दिसतोय बघा डब्बा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप वेगळी अशी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमधनं 2 रेसिपी ज्या शेअर केलेल्या होत्या त्यातली एक रेसिपी तर मी याच्या आधी बऱ्याच वेळा केलेली आहे, पण आता बरेच महिने मी घरात केलेली नव्हती. म्हटलं अळूवडी, आणि त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. तर म्हटलं चला आज अळूवडी करू. आणि आता कसं पाऊस पण चालू झालाय, कधीतरी संध्याकाळी 1-2 दिवसात चहा बरोबर खायला होतील, किंवा त्याचबरोबर उशीर वगैरे झाला तर मग भाजी वगैरे कधी कंटाळा आला काय वळलं तर मग वडी असेल तर मग टेन्शन जातं माझं. आणि जी दुसरी रेसिपी दाखवली ती पण मी वेगळ्या पद्धतीने काहीतरी शेअर करण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण जोपर्यंत आपण एखादी गोष्ट ट्राय करत नाही तोपर्यंत ती आपल्याला अजिबात म्हणजे कळणारच नाही. कारण आपण हाच विचार करत राहतो की वेगळी कशी बनेल किंवा वेगळी त्याची टेस्ट अजून चांगली कशी येईल पदार्थाची, पण आपण वेगवेगळ्या गोष्टी कधीच ट्राय करत नाही.
आता नेहमी माझा असा विचार असतो तुमच्यापर्यंत काहीतरी हेल्दी आणि एखादा चांगला ऑप्शन जो आपल्याला म्हणजे खाण्यासाठी मिळावा असाच नेहमी असतो, जो तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा नेहमी विचार असतो आणि त्याच्याच गोष्टी मी शेअर करत असे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.